लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे। आता ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे बहिणींनो, आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा असं आवाहन केलं आहे। जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। थांबा लाडक्या बहिणींनो, आज 31 मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे। कारण आज जर मार्चचे 1500 रुपये मिळाले नाहीत तर उद्यापासून 10 एप्रिलपर्यंत 1 रुपयाही मिळणार नाही। हे ऐकताना छाती धडधडते, पण आत्ता हे लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकलत तर तुमचे पैसे नक्कीच सुरक्षित राहतील। नाहीतर मग तुमचे पैसे कायमचे बंद होतील आणि मग तुम्ही रडत बसाल। लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होण्याची ऐतिहासिक प्रक्रिया सुरू झाली आहे। काही भाग्यवान बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये काल एकत्र जमा झाले, तर काही बहिणींना काल फक्त फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा झाले आणि त्या आज मार्चच्या 1,500 रुपयांची वाट पाहत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले, ज्यांना काल फक्त फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा झाले त्यांना आज मंगळवारी 31 मार्च रोजी महिन्याच्या शेवटच्या दिवशी मार्चचे 1,500 रुपयेही जमा होणार आहेत। हे ऐकताना किती बहिणींच्या मनावरचं ओझं हलकं झालं असेल। बहिणींनो, तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न घोळत असेल, फेब्रुवारी आणि मार्च एकत्र 3,000 रुपये काल सोमवारीच का नाही दिले? फेब्रुवारीचे 1,500 रुपये पाठवले पण मार्चचे 1,500 का नाही पाठवले? हे प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे, कारण महिनाभर वाट पाहिलेल्या बहिणींसाठी प्रत्येक दिवस किती जड असतो हे आम्हाला माहीत आहे। पण लक्षात ठेवा, सरकारने अधिकृत GR काढला होता की सोमवारी 30 मार्च रोजी फेब्रुवारीचे 1,500 रुपये वाटप केले जातील। एका दिवशी 1 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात एकत्र 2 महिन्यांचे पैसे पाठवणे बँकांच्या सर्व्हरसाठी शक्य नव्हते, कारण तेवढ्या एकाच वेळी व्यवहार झाले असते तर सर्व्हर क्रॅश होऊन कुणालाच पैसे मिळाले नसते। म्हणूनच सरकारने शहाणपणाने 2 दिवसात दोन्ही महिन्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला। काल सोमवारी जवळपास 93 लाखांपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा झाले आणि आज त्याच बँकेतील, त्याच जिल्ह्यातील, त्याच तालुक्यातील त्याच महिलांना सकाळी बँका उघडताच मार्चचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारने मंजूर केलेल्या GR मध्ये स्पष्ट होते, सोमवार 30 मार्चला फेब्रुवारीचे 1,500 आणि मंगळवार 31 मार्चला मार्चचे 1,500। तशा प्रकारे आज महिलांना डबल निधी मिळू लागला आहे। 2 दिवसात पैसे वाटप होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तब्बल 9,700 कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी मार्च महिन्यासाठी मंजूर करण्यात आला होता। काल अनेक बहिणींना दुसरा मेसेज आज मंगळवारी येऊ लागला आहे, मार्चचेही 1,500 रुपये जमा होत आहेत। लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागले आहेत, कारण डबल निधी मिळू लागला आहे आणि हे पाहताना मन भरून येते। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द 100% पाळला। फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये देणार म्हणाले होते, ते दिले। शब्द पाळला म्हणजे विश्वास जपला। आता एक महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारीचा हप्ता सर्वांना मिळाला म्हणून मार्चचाही सर्वांना मिळेल का? तर तसे अजिबात नाही। हे ऐकून मन जड होते, पण हे सत्य आहे। फेब्रुवारीचा हप्ता कोणत्याही अटीपात्रतेशिवाय खात्यात सोडण्यात आला होता, पण मार्च महिन्याचा हप्ता 5 अटीपात्रतेनुसारच जमा होणार आहे। सरकारने स्पष्ट केले, कोणत्याही पात्र बहिणीवर अन्याय होणार नाही, पण ज्या बहिणी योजनेत बसत नाहीत, सरकारचे नियम पाळत नाहीत, त्यांना 1 रुपयाही दिला जाणार नाही। जवळपास 17 लाख लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, पण मार्चच्या हप्त्यासाठी अडचणी येणार आहे। या 17 लाख बहिणींमध्ये तुमचा नंबर येऊ नये यासाठीच ही माहिती जाणून घेणे आता अत्यावश्यक आहे। बहिणींनो, काळजी करू नका, बिनधास्त रहा। तुम्हाला तुमच्या हक्काचे मार्चचे 1,500 रुपये मिळणार आहेत। फक्त 3 गोष्टी असायला हव्यात। पहिली, KYC केलेली असावी। दुसरी, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक्ड असावे। तिसरी, काल फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आलेला असावा।
जर काल फेब्रुवारीचे 1500 रुपये आले असतील तर पुढील 5 ते 10 मिनिटात मार्चचेही 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. मोबाईल हातात घेऊन बसा, मेसेज येणारच. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या बहिणींना सर्वात आधी पैसे येतात. त्यांनी लगेच बँक बॅलन्स तपासा. आता सांगतो मार्च महिन्याचे पैसे 3 टप्प्यांत कसे वाटप होणार आहे. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2, बँका उघडताच पहिल्या गटातील जिल्ह्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. दुसरा टप्पा दुपारी 2:30 ते संध्याकाळी 7, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीनंतर लगेच दुसऱ्या गटातील जिल्ह्यांचे वाटप सुरू होईल. तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री 12, शेवटच्या गटातील बहिणींना रात्री उशिरापर्यंत पैसे मिळतील. आज फक्त 12 जिल्ह्यांतील 120 तालुक्यांत मार्चचे 1500 रुपये जमा होणार आहेत. उरलेल्या 24 जिल्ह्यांचे वाटप 10 एप्रिल नंतर होईल, कारण उद्यापासून 10 एप्रिलपर्यंत अधिवेशन चालू होणार आहे. त्यामुळे आजच पैसे मिळाले नाहीत तर 10 दिवस वाट पाहावी लागेल. हे लक्षात ठेवून आजच सर्व तयारी करा. आता सांगतो नवीन नियम. कोणाला मार्चचे पैसे मिळणार नाहीत हे ऐकून जड वाटेल, पण वेळीच कळलं तर उपाय होतो. पहिला नियम, वाहनांची तपासणी. आधी फक्त 4चाकी गाडी असेल तर पैसे मिळणार नाही तसा नियम होता, पण आता सरकार दुचाकी वाहनेही तपासणार आहे. ज्या घरात 3 पेक्षा जास्त दुचाकी, स्प्लेंडर, शाईन, युनिकॉर्न, स्कूटी आढळल्या तर त्या कुटुंबाला श्रीमंत महिलांच्या यादीत टाकले जाईल. 3 दुचाकींची एकत्र किंमत एखाद्या 4चाकी एवढी असते, म्हणूनच हा नियम लावण्यात आला आहे. एकदा श्रीमंतांच्या यादीत गेले की पैसे बंद. दुसरा नियम, नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे. ज्यांच्या घरात नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे येतात त्यांना मार्चचा हप्ता मिळणार नाही. सरकार एकाच घरात दोन्ही योजनांचा लाभ देणार नाही. एकतर नमो शेतकरी घ्या किंवा लाडकी बहीण, दोन्ही एकत्र नाही. तिसरा नियम, शेत जमिनीची तपासणी. केवायसी करताना पतीचे नाव नोंदवले गेले होते, त्या नावावरील 7/12 तपासण्यात आला. जास्त शेती असेल तर मार्चचा हप्ता मिळणार नाही. चौथा नियम, उत्पन्नाची मर्यादा. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर योजनेतून बाहेर काढले जाईल. आता एक अत्यंत महत्त्वाची सतर्कतेची बाब सांगायची आहे. बहिणींनो, तुमच्या पैशांवर चोरांची नजर आहे. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील 2 लाडक्या बहिणींसोबत एक धक्कादायक घटना घडली. त्या बहिणी झेरॉक्स दुकानात जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स काढत होत्या. त्या दुकानातील माणसाने त्यांचे आधार आणि पॅन नंबर चोरले. त्या माहितीचा वापर करून त्यांचे खाते दुसऱ्याच्या नावावर वळवण्यात आले. आता सरकार जे पैसे त्यांच्या खात्यात टाकत आहे ते दुसऱ्याच खात्यात जात आहेत आणि त्या बहिणी अनभेद्य आहेत. हे ऐकून काळजाचा ठोका चुकतो, कारण इतक्या मेहनतीने मिळवलेले पैसे असे चोरले जातात हे खूपच वेदनादायक आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स फक्त ओळखीच्या विश्वासू व्यक्तीकडूनच काढा. अनोळखी दुकानात ही कागदपत्रे देऊ नका. तसेच अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोनवर उचलू नका. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा पीडीएफवर क्लिक करू नका, कारण अशाच लिंकमधून खाते वळवले जाते. OTP कोणाला सांगू नका. कोणताही सरकारी अधिकारी OTP मागत नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या 5 महत्त्वाच्या सूचना ऐका. या पाळल्या तर पुढील 5 वर्षे हप्ता कधीही बंद होणार नाही. पहिली सूचना, केवायसी तपासणी. आज 31 मार्च रात्री 12च्या आत केवायसी बरोबर केली आहे का हे एकदा परत तपासा. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता सगळे व्यवस्थित आहे का? आता केवायसी अर्ज माणसे नाही तर मशीन तपासते. एका चुकीमुळे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. थोडा वेळ गेला तरी चालेल, पण चूक नको. दुसरी सूचना, मिनिमम बॅलन्स ठेवा. स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्टात पैसे काढताना बँकेत किमान 500 रुपये शिल्लक ठेवा. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास बँक 300 ते 400 रुपये दंड कापू शकते. मग सरकारने 1500 पाठवले, कमी का आले हा प्रश्न येतो. तो गोंधळ टाळण्यासाठी किमान 500 ठेवाच. तिसरी सूचना, आधार बँक लिंक तपासा. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का आणि DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का हे ई-सेवा केंद्रावर जाऊन एकदा तपासा. या एका गोष्टीमुळे हजारो बहिणींचे पैसे थांबले आहेत. चौथी सूचना, रेशन कार्ड तपासा. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतो. तुमचे रेशन कार्ड अपडेट आहे का हे तपासा. पाचवी सूचना, अंगणवाडी ताईंशी संपर्क. जर पैसे आले नाहीत तर उद्या सकाळी अंगणवाडी ताईंना भेटा. त्यांच्याकडे नवीन पात्र यादी आहे. तुमचे नाव त्यात आहे का हे 2 मिनिटात सांगू शकतात. नाव नसेल तर ते पुन्हा कसे जोडायचे याचीही सोय आहे.
आता सांगतो आजच्या जिल्ह्यांची यादी. मार्चचे 1500 रुपये आज कोणत्या जिल्ह्यात जमा होणार? सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली, वाशिम, वर्धा, रायगड, लातूर, रत्नागिरी, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, बीड, पुणे, पालघर, परभणी, नाशिक, नागपूर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जालना, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर, अमरावती, अकोला हे गोरगरीब महिलांचे जिल्हे आहेत आणि त्यांनाच पुढील महिन्याचाही हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांचे मागील हप्ते जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरचे अजून रखडले आहेत त्यांच्यासाठी ही एक सोपी गोष्ट सांगायची आहे. तुमची माहिती अंगणवाडी केंद्रावर पुन्हा एकदा तपासा. नारी शक्ती ॲपवरून किंवा बँक केंद्रावर जाऊन दुरुस्ती करा. एकदा फॉर्म पात्र झाला की मागचे सगळे रखडलेले हप्ते एकत्र खात्यात जमा होतात आणि तो क्षण किती आनंदाचा असतो हे शब्दात सांगता येत नाही. लाडक्या बहिणींना या योजनेची माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा. तुमच्या आईला, काकूला, मावशीला, शेजारणीला हे सांगा, कारण तुमच्या एका संदेशाने एखाद्या गरजू बहिणीचे 1500 रुपये वाचू शकतात. पैसे आले की कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा आनंद आम्हालाही हवा आहे. अशाच महत्त्वाच्या आणि अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला. शब्द म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे नाते. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.